सुद्धा अशीच एक दुर्दैवी घटना घडली। मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी गॅस गळती झालेली आहे। 200 मीटरचा परिसर यामुळे रिकामा करावा लागलाय। गोधणी ग्रामपंचायत परिसरात ही गॅस गळती झालेली आहे। 50हून अधिक नागरिकांना त्याचा त्रास झाला। रुग्णालयात आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि सकाळी 11 पर्यंत या परिसरात येणं टाळावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। प्रवीण, कशा पद्धतीने आता या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे किंवा सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत? गोधनी परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि या परिसरामध्ये आता बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। नगर परिषद गोधनी इथं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट आहे आणि या वॉटर प्युरिफिकेशन प्लांटमधून क्लोरीनची गळती झाल्यामुळे या परिसरातले घरं जे आहे ते त्या घरांमध्ये हा गॅस गेला आणि 3 जणांना ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि 40 जण जे आहे त्यांना आता मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, देखरेख सुरू आहे। या परिसरामध्ये हा जो प्लांट दिसतो आहे हा प्लांट इथं तयार करण्यात आला नगर परिषद गोधनीच्या वतीनं आणि 3 लाख लिटरचा हा कॅपॅसिटीचा हा पंप आहे आणि इथं 3 लाख ची कॅपॅसिटी आहे आणि 3 लाख लिटर पाणी जे आहे ते इथं स्वच्छ केलं जातं आणि त्याच्यात क्लोरीन मिसळलं जातं। गोरेवाडा तलावातून पाणी घेतलं जातं आणि त्याच्यात क्लोरीन मिसळलं जातं। त्यामुळे हे जे क्लोरीन इथं ठेवलं होतं म्हणजे 3 लाख लिटरमध्ये जर क्लोरीन मिसळायचं असेल तर त्याला किती मोठा स्टॉक लागत असेल तेवढा स्टॉक इथे ठेवला होता, पण त्यातलाच जो गॅस आहे तो लीक झाला आहे। त्यामुळे रात्री या परिसरातले जे या परिसरात नागरिक आहेत त्यांना हलवलं गेलेलं आहे आणि 3 जण जे आहे ते आता ICU मध्ये आहे आणि 40 जण जे आहे ते या ठिकाणी त्यांना मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये देखरेखीत ठेवण्यात आलं आहे। PI माझ्यासोबत आहे हरेश काळसेकरजी। असं काय सांगाल, काय स्थिती आहे? अफवांवर विश्वास ठेवू नये। या ठिकाणी आता वायुगळती जी झालेली होती क्लोरीनची ती पूर्ण नियंत्रणात आलेली आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये ऑपरेशन आहे आणि नागरिकांना आवाहन आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। या ठिकाणी सुदैवाने कुठलीही कॅज्युअल्टी अद्याप झालेली नाही आणि सर्व जे पेशंट आहेत उपचार घेत आहेत ते देखील स्टेबल आहेत। या परिसरामध्ये एकूण किती लोक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहेत? साधारणपणे 40 लोक जे आहेत रात्री स्वतःहून आणि काही पोलिसांनी हॉस्पिटलाइज केलेले आहेत आणि ते व्यवस्थित उपचार घेत आहेत। एक साधारण 12 लोक हे उपचार घेऊन डिस्चार्ज झालेले आहेत। एकूण 40 लोक तिथे गेले, 40 प्लस डिस्चार्ज झालेले 12। एक शेवटचा प्रश्न असा आहे, या संपूर्ण परिसरामध्ये कोणीही प्रवेश करू नये, किती एरिया जो नो मॅन्स लँड घोषित करण्यात आला? या ठिकाणी साधारणपणे 200 मीटरचा एरिया जो आहे हा पूर्ण नो मॅन्स लँड घोषित करण्यात आलेला आहे। बॅरिकेटिंग लावण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत आपल्याला जे एक्सपर्ट टीम आहेत या सदर एरिया सुरक्षित आहे हे सांगत नाहीत तोपर्यंत आपण या ठिकाणी कोणालाही अलाउड करणार नाहीत आणि लोकांनी आपल्याला सहकार्य करावे ही विनंती आहे। NDRFच्या वतीनं पाहू शकतो आपण इथं सोफिस्टिकेटेड जे या ठिकाणी टेक्निक असतं त्या टेक्निकच्या माध्यमातून जॅकेट्स असतील, मास्क असतील ते वापरून आतमध्ये आता प्रवेश करणार आहेत हे जवान। हे सिलेंडर जे आहे सिलेंडर लावले जात आहे कारण की क्लोरीन मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाल्यामुळे आतमध्ये जाणं बिना अशा या गोष्टी लावून हे अशक्य आहे। त्यामध्ये NDRFचे जवान आतमध्ये जाऊन शोधतायत की आतमध्ये काय परिस्थिती आहे आणि सगळा गॅस जो आहे आतमधला तो गॅस असेल, सिलेंडर्स असतील, पावडर असेल ते सगळं क्लीन केलं जाईल। बरोबर प्रवीण, काही त्रुटी यामध्ये असणारच आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे। त्या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का की या यांत्रिक चुका ज्या झालेल्या आहेत त्याबद्दल तपासणी होणं गरजेचं होतं? कुठे चूक झाली आहे? मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की हे तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तांत्रिक चूक काय, यातली सगळ्यात मोठी तांत्रिक चूक अशी आहे की हे जे लेआउट्स डेव्हलप झाले या लेआउट्स डेव्हलप होताना हे जे केंद्र लावण्यात आलेलं आहे हे भरवस्तीमध्ये लावण्यात आलं आहे। याच्यात 2 वेगवेगळे वर्जन आहे। ही जी जागा आहे ही आधीच या ठिकाणी नोंद करण्यात आली होती की महानगरपालिकेच्या ॲम्युनिटीजसाठी जागा होती, पण नंतर लेआउट्स वाढत गेले, लोकांनी घरं बांधले, त्यामुळे अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी असतात त्याच्या आजूबाजूला जवळपास 100-200 मीटर कुठल्याही बिल्डिंग्स उभारू नये असा नियम आहे। पण आधी जवळपास काही वर्षांपूर्वी जागा मंजूर झाली, आता काही वर्षापूर्वी हे केंद्र झालं, पण गेल्या 20-25 वर्षांमुळे वस्ती वाढली, त्यामुळे अशा पद्धतीनं पाणी शुद्धीकरण केंद्राच्या बाजूला लागूनच भिंतीला अशा पद्धतीनं घरं असल्यामुळे ही जी घटना आहे ही घडली। त्यामुळे आता तरी एक तर हे केंद्र हलवावं लागेल किंवा याच्या आजूबाजूच्या म्हणजे नियमानुसार जे घरं आहेत ती हलवावं लागतील, पण या
दोन्हीमध्ये आता मधला उपाय काय काढला जातो. त्यामुळे अशा पद्धतीनं देशभरामध्ये जिथे जिथे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे, क्लोरीन वापरलं जातं, त्याच्या आसपास घरं नसावेत असा नियम आहे. पण आता पाहू शकतो आपण की इथं भिंतीला लागूनच घरं आहेत. त्यामुळे ज्यांची घरं भिंतीला लागून आहे या जलशुद्धीकरण केंद्राच्या, त्यांना जास्त या ठिकाणी अपाय झाला आहे. यासोबतच इथे काहीतरी एक पाळणे वगैरे लागलेले आहे आणि हे पाळणे वगैरे गोडाऊन दिसतंय. त्यामुळे त्याचेही लोक लेबर जे आहे ते या भिंतीला लागूनच त्यांच्या झोपड्या आहे. त्यामुळे यातले काही लेबर सुद्धा याच्यामध्ये त्यांना अपाय झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं क्लोरीन म्हणजे 3 लाख लिटर कॅपॅसिटीचा हा प्लॅन्ट आहे आणि 3 लाख लिटर कॅपॅसिटीसाठी क्लोरीन जेवढं लागतं तेवढं क्लोरीन इथं ठेवलं जातं. त्यामुळे अशा क्लोरीनचा जेव्हा लीक होतं तेव्हा त्याचा अपाय किती लोकांना होऊ शकतो याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आता या परिसरामध्ये एकंदरीतच परिस्थिती पाहता 3 जण ICU मध्ये आहे, 40 जण देखरेख त्यांच्यावर ठेवली जाते, 10 जणांना सुट्टी दिली आहे. धन्यवाद प्रवीण, सविस्तर माहिती आपण दिली आहे. वेळोवेळी आपल्याकडनं आढावा घेत राहू. मात्र अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अशा कुठल्याही केंद्राच्या आजूबाजूला 100-200 मीटरमध्ये कुठेही घर बांधणं किंवा वस्ती उभारणं हे योग्य नाहीये. तरी देखील हे झालेलं आहे, म्हणून त्यावर सुद्धा काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं.